नमस्कार इंजिनियर्स, मी अक्षय बाबर इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड AJE या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। ज्या गोष्टीची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होते तीच गोष्ट आज झालेली आहे, जे की महाडिस्कॉम मध्ये डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तसंच ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं नोटिफिकेशन आलेलं आहे। यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या टोटल 94 पोस्ट आहेत आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या 69 पोस्ट आहेत। तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तसंच जर तुम्ही या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसंच बेल आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट्स जे काही असतील, नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू कळतील। चला तर मग लेक्चरला आपण श्री गणेशाय नमः करूयात। तर मित्रांनो, ह्या सगळ्या 94 आणि 69 जागा आलेल्या असताना आपण ह्याचं पूर्ण नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घेऊयात। आता सगळ्यात पहिले महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन लिमिटेड ॲडव्हर्टाइजमेंट नंबर हा 2/2025 दिलेला आहे। सर, आम्हाला ह्या ॲडव्हर्टाइजमेंट नंबर सोबत काही घेणं देणं नाहीये असं भरपूर मुलांना जर वाटत असेल तर हे 2/2025 हा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं, कारण की भविष्यात जे काही ह्या ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड अपडेट येतात ते अपडेट आपल्याला ट्रॅक करण्यासाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट नंबर महत्त्वाची असते। तसंच डेट ही 27 जून 2025 ला ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। आता ह्या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये मित्रांनो ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या थोड्या वेळ आधी जसं मी बोललो होतो, टोटल 94 जागा आहेत। त्यांचं त्यांनी डिस्ट्रीब्युशन सुद्धा सांगितलंय, जनरल, वुमन, स्पोर्ट्स पर्सन, पर्सन्स विथ डिसेबिलिटी, ऑर्फन वगैरे सगळ्यांना किती जागा आहेत। तसंच म्हणजे SC, ST, VJ, NT, NTD, SBC, OBC, SEBC ओपन सर्वांना किती जागा आहेत सगळं इथं दिलेलं आहे। त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंगसाठी आता जसं आपण बघितल्या 94 जागा ह्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी होत्या, पण सिव्हिल इंजिनिअरसाठी सुद्धा इथं 5 जागा आहेत। ओके, तर आपला फोकस आजचा हा इलेक्ट्रिकल इंजिनियर स्टुडंट्सकडे असणार आहे जास्त। तसं डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी टोटल 69 जागा आलेल्या आहेत। मग डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी सिव्हिलच्या सुद्धा एकूण 12 जागा आहेत। ओके, आता ही पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला एज लिमिट काय असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला जर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनायचं असेल तर 40 वर्षांची लिमिट आहे। तसंच डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी 35 वर्षांची लिमिट आहे। मग सर, आम्ही तर मागासवर्गीय आहोत, मग आमच्यासाठी कसं असणार, काय असणार, तर ह्यासाठी सुद्धा सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत। अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल बाय 5 years फॉर द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द बॅकवर्ड क्लास। 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे तुम्हाला। ओके, तसंच जे काही इथं पर्सन विथ डिसेबिलिटी हु हॅव अप्लाइड फॉर द पोस्ट इज रिलॅक्सेबल अप टू 45 years सगळे माहिती इथं आपल्याला व्यवस्थित दिलेली आहे। तसं तुम्ही व्यवस्थित वाचूही शकता। तसं ह्या लेक्चरमध्ये मी काही की पॉइंट्स तुम्हाला सांगणार आहे, जसं की ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होण्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे, तर तुम्ही बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तसंच किंवा टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं BE होणं गरजेचं आहे। आता ह्यासाठी जो तुमचा एक्सपिरियन्स आहे, हा एक्सपिरियन्स बघा, हा जो तुमचा एक्सपिरियन्स आहे 7 years पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन अ पॉवर सेक्टर इन्क्लुडिंग ॲटलीस्ट 5 years इन अ एरिया ऑफ अ पॉवर डिस्ट्रीब्युशन। हे बघा, शब्द नीट समजून घ्या। ॲटलीस्ट 5 वर्षांचा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे, जे की एरिया ऑफ अ पॉवर डिस्ट्रीब्युशन ॲट द लेवल ऑफ अ असिस्टंट इंजिनियर अँड अबोव। एक तर तुम्हाला असिस्टंट इंजिनियर म्हणून 5 वर्षांचा अनुभव पाहिजे, तो पण कुठं, तर एरिया ऑफ अ पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये, आउट ऑफ विच ॲटलीस्ट 1 year। आता बघा, ह्यापैकी कमीत कमी 1 वर्ष हा पोझिशन ऑफ अ DY एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून तुम्हाला असणं गरजेचं आहे, मगच तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहात। ओके, आता हे झाल्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी तसंच काही। आता डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी तुम्हाला बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला BE होणं गरजेचं आहे। 3 years पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन अ पॉवर डिस्ट्रीब्युशन ॲज अ ज्युनियर इंजिनियर। JE म्हणून तुम्हाला 3 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं, आउट ऑफ विच 1 year शुड बी इन अ पोझिशन ऑफ अ असिस्टंट इंजिनियर इन अ पॉवर डिस्ट्रीब्युशन। ओके, सो हा जर अनुभव असेल तुमच्याकडे तरच तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहात, अन्यथा फॉर्म भरून आपले पैसे वेस्ट करू नका। ओके, आता ही बाकीची माहिती आपल्याला
नाही एवढं वाचलं तरी चालेल. आता हा जो पे स्केल आहे ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह साठी 81,850, तसंच बाकीच्या या सगळ्या गोष्टी इथं लिहिलेल्या आहेतच. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साठी 73,580 हे आहे. यस. आता असंच पुढे जात असताना थोड्याशा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे EWS रिझर्वेशन वगैरे वगैरे ते तुम्ही नंतर वाचूही शकतात. ओके, हां, बर बर बर, चलो एकच मिनिट. हां, आता महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा विषय, सर ही आम्हाला जर एक्झाम क्रॅक करायची आहे तर ह्यासाठी सिलेबस काय असणार आहे. जसं तुम्ही इंजिनिअरिंग एक्झाम क्रॅक करून तुम्ही जसं पुढे आलेले आहात, तर सेम त्याच पद्धतीचा AJE सारखाच हा पॅटर्न आहे. जसं की टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन असतील आणि 110 मार्क असतील. आणि टेस्ट ऑफ जनरल ॲप्टिट्यूड रिझनिंगचे 40 प्रश्न असेल 20 मार्क, क्वांटचे 20 प्रश्न 10 मार्क, मराठीचे 20 प्रश्न 10 मार्क. तस म्हणजेच एकूण 130 प्रश्न असतील आणि 150 मार्क असेल. वेळ हा 120 मिनिटांचा असेल. आता भरपूर जण लगेच डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन करायला लागतात, अरे यार 130 प्रश्न 120 मिनिटात सॉल्व्ह करायचे म्हणल्यावर 1 मिनिटापेक्षा कमी वेळ मिळतो आपल्याला एक प्रश्न सॉल्व्ह करायला. मान्य आहे ना मला. पण जे टेक्निकलचे प्रश्न असतात ते खूप जास्त अवघड नसतात. थेरटिकल प्रश्न 50 पैकी जवळपास 35 ते 40 प्रश्न तुम्हाला इथं थेरटिकल दिसतील. त्यामुळं त्या प्रश्नांचं जास्त टेन्शन घेऊ नका. 20-20, 30-30 सेकंदात तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करायला सक्षम असतात. इथं थोडंसं तुम्हाला रिझनिंग मध्ये सिटिंग आणि पझलचा जो पार्ट असतो तिथं लेंदी क्वेश्चन्स येतात, जिथं आपला जास्त वेळ वाया जाऊ शकतो. तसंच क्वांटमध्ये थोडंसं बेसिक कॅल्क्युलेशन्सवर आपल्याला जोर द्यावा लागू शकतो. आणि राहिला प्रश्न मराठीचा, तर मराठी एकदम बेसिक मराठी असते. म्हणजे आपल्याला समानार्थी शब्द, जसं की मी आता रिसेंटली AEचा पेपर दिला होता, तिथं विचारलं होतं की चित्रचं अनेक वचन काय. मग पर्याय चित्रा, चित्री, चित्रे, चित्र असं. मग चित्र अनेक वचन चित्र. सो अशा पद्धतीने ते प्रश्न असतात किंवा 4-5 वाक्य दिलेले असतात आणि त्यांना आपल्याला सिक्वेन्सनुसार लावायचं असतं. असे प्रश्न असतात जे की विशेष असं अवघड मराठी नसतं. आपली मातृभाषाच मराठी आहे तर बेसिक मराठी आपल्याला येते का हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. बाकी वेगळा काही हेतू नसतो त्यांचा. त्यामुळं ही जी परीक्षा आहे ही IBPS कंडक्ट करत असते आणि IBPS कंडक्ट एक्झाम करत असताना व्याकरणावर IBPS जास्त जोर देत नाही. ओके, चलो. सो होप सो तुम्हाला हा सगळा सिलेबस समजला असेल. यस. बर 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 बर. आता इथं बघा, देअर विल बी अ पेनल्टी फॉर रॉंग आन्सर mark in an objective test for each question for which a wrong answer has been given by the candidate 1/4 or a 0.25 marks assigned to that question will be deducted as penalty to arrive 1/4. आता अर्ध्या मार्काला प्रश्न आहे. अर्ध्या मार्काला प्रश्न आहे म्हणल्यावर त्याचं 1/4 किती होणार? 0.125. एवढं आपली मायनस मार्किंग असू शकते किंवा 0.25 हे त्यांनी म्हणलेलं आहे. ओके, चला. हे सगळं झाल्यानंतर ओके आहे सगळ्या गोष्टी आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात तर ओपन कॅटेगरीसाठी जी फीस असणार आहे ती 500 रुपये प्लस GST असणार आहे. तसंच रिझर्व्ह कॅटेगरी इन्क्लुडिंग EWS यांच्यासाठी 250 रुपये प्लस GST ही तुमची फॉर्मची फीस असणार आहे. ओके, चला. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओपनिंग डेट फॉर ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन्स विथ फी थ्रू वेबसाइट, दॅट इज जुलै 2025च्या सेकंड वीक मध्ये तुम्ही फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करू शकतात. ऑनलाइन एक्झामिनेशन टेस्ट ही ऑगस्ट 2025च्या लास्ट वीक मध्ये होण्याची शक्यता आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू हे सेकंड किंवा थर्ड वीक मध्ये सप्टेंबरच्या 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. सो आता इंटरव्ह्यूचा जो रेशिओ आहे, समजा तुमची एक्झाम झाल्यानंतर 3:1 या प्रमाणात ते सिलेक्ट करणार आहेत. म्हणजेच जे समजा आता 94 जागा आहेत तर 94 गुणिले 3 एवढ्या विद्यार्थ्यांना ते, म्हणजेच जवळपास 282 विद्यार्थ्यांना ते सिलेक्ट करणार इंटरव्ह्यूसाठी आणि मग ह्या 282 पैकी 94 विद्यार्थ्यांना ते पोस्ट देणार आहेत. सो यानुसार 3:1 ह्या रेशिओ मध्ये इंटरव्ह्यूचं
सिलेक्शन असणार आहे आणि ऑगस्ट 2025च्या लास्ट वीक मध्ये एक्झाम होणार आहे। आता जूनचा लास्ट वीक आहे, म्हणजेच इथून पुढे तुमच्याकडे जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिने आहेत। या 2 महिन्यांमध्ये आता भरपूर मुलांचा माइंडसेट निगेटिव्ह असतो की सर एवढं आयुष्य गेलं, काही झालं नाही, या 2 महिन्यात कसं होणार आहे। मित्रांनो ऐका, तुमची एक्झामला जे विद्यार्थी आहेत ते खरंच मागच्या 5 वर्षांपासून ते जॉब करत आहेत, तर ते खरंच त्यांच्या तेवढा स्टडी असणार आहे का? असो किंवा नसो, जर पुढील 2 महिने तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजीनुसार जर अभ्यास केला तर ही पोस्ट निघणं अवघड नाहीये। आणि ही स्ट्रॅटेजी फॉलो करण्यासाठी आपलं इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड अकॅडमी नेहमी तुमच्या सोबतच असणार आहे। आता हे सगळं बघत असताना मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे की का इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड। आता मित्रांनो बघा, इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड का? कारण की इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड AEJE बाय अरुण पवार सर ह्यामध्ये 5 नाही 10 नाही तर तब्बल 92+ क्लास 2 अधिकारी आमच्याच क्लासचे आहेत आणि हे जे 92+ आहेत हे महा डिस्कॉम मध्ये सिलेक्ट झालेले आहेत। 2025चा हा आकडा आहे बरं का। यस, रिसेंटली पूर्ण महाराष्ट्रात आमचे रिझल्ट सर्वाधिक आहेत, आमच्यापेक्षा पुढं कोणीही नाही। तसंच महापारेषण मध्ये सुद्धा, ओके, महाट्रान्सको मध्ये सुद्धा आमचे रिझल्ट हे बघू शकता तुम्ही। इथं एक लाईन ही 20 लोकांची आहे, 20 गुणिले 5, इथं 100 विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत। पुढची लाईन ही 15 लोकांची आहे, 15 चोक जवळपास 60 विद्यार्थी। सो 160 विद्यार्थी ट्रान्सफो मध्ये सिलेक्ट आहेत आणि 92 विद्यार्थी हे महाडिस्कॉम मध्ये सिलेक्ट आहेत। फक्त इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड मधूनच 252 म्हणजेच 250 पेक्षा जास्त विद्यार्थी फक्त इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड मधून आहेत। बाकी क्लासेसचे आमच्या निम्मे सुद्धा रिझल्ट नाहीयेत मित्रांनो। सो ह्यामुळेच इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड ॲप निवडायचं। ह्या ॲप मध्ये ईच अँड एव्हरी टॉपिक टेक्निकलचा अरुण पवार सरांनी शिकवलेला आहे। क्वांट आणि रिझनिंग ईच अँड एव्हरी टॉपिक मी स्वतः अक्षय बाबर सर यांनी शिकवलेला आहे। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काहीच करावं लागणार नाही। जर तुमचाही असाच रिझल्ट पाहिजे असेल तर ह्यासाठी आम्ही एक बॅच घेऊन आलेलो आहोत। ह्या बॅच मध्ये मित्रांनो बॅचचं नाव काय आहे? बॅचचं नाव आहे ऑफिसर्स बॅच। यस, इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड फर्स्ट चॉईस, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स फर्स्ट चॉईस ऑफिसर्स बॅच महावितरण हे बॅचचं नाव आहे। बॅच ही प्युअरली रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असणार आहे। हो, कारण की 2 महिन्यांमध्ये आपण लाईव्ह शिकवणार किती, त्या वेळेमध्ये तुमचा वेळ आणि आमचा वेळ मॅच होणंही थोडंसं पॉसिबल होणार नाही, त्यामुळे आपण ही रेकॉर्डेड बॅच टाकलेली आहे। आतापर्यंत बॅचची जी फी होती ही बघा, बॅचची फी ही तशी ऑफिशियली 9,999 रुपये आहे, पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट 100 स्टुडंटसाठी आपण बॅचवर 35% ऑफ देतोय। मग 35% ऑफ जर दिलं तर बॅचची फी ही आता झाली 6,499। सो 6,499 ही बॅचची फी आहे। त्यामुळे लवकरात लवकर इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड AEJE ॲप इन्स्टॉल करा, जे प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळेल। तसंच 6,499 मध्ये तुम्हाला पूर्ण टेक्निकल मिळेल, क्वांट रिझनिंग मिळेल, मराठी हे एकदम बेसिक असतं। तरीही आम्ही मराठीच्या तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा प्रोव्हाइड करू, जेणेकरून तुम्हाला मराठीची एक थीम समजेल की यार नेमकं प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतात। तर अशा पद्धतीने बॅचचे फीचर्स काय आहेत? रेकॉर्डेड लेक्चर्स असेल, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सगळं असेल, PDF नोट्स असेल, ॲज पर IBPS पॅटर्न असेल, 6 महिने व्हॅलिडिटी असेल, जे की तुमचं 2 महिन्यातच पेपर संपणार आहे। अवेलेबल ऑन मोबाईल आणि टॅब। हो, मोबाईल आणि टॅब मध्ये तुम्ही हे सर्व बघू शकतात। ओके, तसंच तुम्हाला काही डाऊट जर आला तर 7796294027 या टोल फ्री नंबरवर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात। ओके, सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड हे YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑलवर प्रेस करायला विसरू नका। तर थँक्यू गाईज, थँक्स अ लॉट। आपली ऑफिसर्स चॉईस ही बॅच, ऑफिसर्स बॅच ही परचेस करायला विसरू नका। ओके, थँक्यू गाईज, बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल।